करा. हो. तर नेक्स्ट चॅप्टर आहे युअर कमिटमेंट टू इव्हॉल्व 3D, म्हणजे 3Dच्या पेक्षा वरच्या आयामात जाण्यासाठी त्याने असं म्हटलंय. मी थोडंसं ट्रान्सलेट केलं ते असं आहे की 3Dच्या वर उत्क्रांतीच्या मार्गावर जाण्याची वचनबद्धता, म्हणजे आपण कमिटमेंट करून आलेलो आहोत जन्म घेताना की आपल्याला 3D हून वरच्या लेवलला जायचं. आपण जेव्हा 3D मध्ये आहोत तेव्हा कमिटमेंट केलेलं आहे की आपण वरच्या लेवलला जाणार आहोत आणि इव्हॉल्व्ह होणार आहोत. प्लीडियन आपल्याला सोप्या टिप्स देतात ज्याद्वारे आपण विकसित होऊ शकतो. तर जसं की ध्यान वगैरे हे सगळे प्रकार आपण आता बघितलेच आहे. तर त्याच्यानंतर ते सांगतात की त्याबरोबर अजून आपल्याला यावर महत्वाचं जे आहे ते विश्वास ठेवायचा आहे की आपण इव्हॉल्व्ह झालेलो आहे, पूर्ण आपली उत्क्रांती झाली. पहिले हेच वाक्य लक्षात ठेवायचं आणि म्हणायचं नाही नुसतं की आम्ही इव्हॉल्व्ह होणार आहोत वगैरे, झालोच आहोत. जसं मॅडम सांगतात की आपणच सगळं असल्यामुळे, आपण क्रिएटर असल्यामुळे आपण सगळं बदलू शकतो जग, तसंच आहे. कारण बेस स्ट्रक्चर आपला बिलीफच आहे. जर आपण बिलीफ नाही केलं तर आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात की आपण इव्हॉल्व्ह झालेलोच आहोत, हा विचार तुम्ही पहिले करा. प्रत्येक गोष्टीवर कॉन्स्टंटली हा विश्वास ठेवायचा आहे की आपण उत्क्रांत झालेलो आहोत. त्याचबरोबर ते सांगतात की आपला श्वास हा खूप महत्वाचा आहे, जे की आपले सगळे श्वासाचे टेक्निक सुरू आहेत, मोठा रोल प्ले करत असतो आपल्या जीवनामध्ये. ओपन स्पेस मध्ये, नेचर मध्ये राहा असं ते सांगतात. डीप ब्रीदिंग महत्वाचं आहे. दीर्घ श्वसनाने आपल्या फुफ्फुसांमध्ये खूप ऑक्सिजन भरून घ्या. जेव्हा आपण नेचरमध्ये जाऊन दीर्घ श्वसन करतो तेव्हा आपल्या श्वासाच्या व्हायब्रेशन आपल्या शरीरातच नाही तर आपल्या दातांच्या एंडिंग पर्यंत फील करू शकतो आपण, असं ते म्हणतात. ते व्हायब्रेशन अनुभवू शकतो. डीप ब्रीदिंग आपल्याला पूर्ण ट्रान्सफॉर्म करत असतं. कारण आपण कारण आपलं शरीर महत्वाचा पाया आहे. आतापर्यंत आपण जे करत आलोय तो खूप महत्वाचा पाया असं त्यांचं म्हणणं आहे. पण मास्टर आपल्या शरीराला हळूहळू क्रिस्टलाइन बॉडीमध्ये टर्न करत आहेत ह्या सगळ्या गोष्टीद्वारे. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही क्रिस्टलाइन बॉडीमध्ये परिवर्तित होऊ शकता असं म्हणतात. तर कार्बनला रिड्यूस करायचे आहे आणि कार्बनला आपल्या सिस्टीमच्या बाहेर फेकायचे आहे. सुरुवातीला हे करा, हे खूप तसं सोपं आहे. हा एक सौंदर्याला व युथफुलनेसला म्हणजे तारुण्याला ताजतवानं ठेवण्याचा पण एक मार्ग आहे, म्हणजे ब्रिदिंग टेक्निक सगळ्या. दीर्घ श्वसन मध्ये जो काळा कार्बन आहे तो आपल्या एजिंगला पण कॉस्ट करत असतो. पण कसा करतो, हळूहळू करतो, स्लो डाऊन करत असतो आपल्या एजिंगला पण. आपल्या चेहऱ्यामध्ये पण बदल करतो. म्हणून मॅडम प्रत्येक कोर्सच्या आधी पण सांगतात की तुम्ही आता आपला कोर्स सुरू झाला तर नख बघा, चेहरा बघा, चेहऱ्यात काय फरक झालाय, केसांमध्ये बदल बघा. तर त्यांचं म्हणणं आहे की आपला जो बदल करतो आपण, नकारात्मकतेचं जर प्रतीक आपण ज्याला मानतो त्याला दीर्घ श्वासाबरोबर बाहेर फेकून द्या कार्बनला व ऑक्सिजन आतमध्ये घ्या. ऑक्सिजन आत घेणे हे खूपच शक्तिशाली टूल आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी, उत्क्रांत होण्यासाठी. तर ते अजून सांगतात की इंटेन्शन महत्वाचं आहे, ते ठेवायचं आहे. कारण इंटेन्शन खूप पॉवरफुल टेक्निक आहे आणि ते मॅजिक करतं. हे आपल्याला प्रत्येक वेळेस मॅडम सांगतात की तुमचं इंटेन्शन काय ते आधी बघायचं. म्हणून ते आपल्याला लिहायला लावतात, संकल्प करायला लावतात आपल्याला मी आधी. आता परवा क्लॅरिटी. 3 दिवस पिरॅमिड मध्ये होते ना, 2-2 तास. मी तुम्हाला सांगते 3 दिवसात माझी नख एवढी जाड झाली ना आणि एवढी मोठी झाली ना आणि अनइझी व्हायला लागलं मला, माहिती का. म्हणजे धडधडीत दाखवून दिलं की किती ते कॅल्शियम वाढले किंवा मिनरल्स, फॉस्फरस काय असतं नखांचं ते वाढले. म्हणजे हे 2-2 तास ध्यान करून झाले 3 दिवसात. आणि एक पुस्तक वाचलं मी आता, जस्ट आला विषय म्हणून सांगते. 2 ते 4 सेकंदात पिरॅमिड मध्ये आपण ध्यानाला बसलो तर आपली हिलिंग पॉवर वाढते. सेकंद. मी ती टाकणार आहे झेरॉक्स. हे आपलं निरीक्षण सुरू ठेवा तुम्ही, मॅडमनी सांगितलंय तसं. बोला मॅडम पुढे. मी एक थोडस आलं की मला आठवतंय ते सांगते. हो हो चालेल मॅडम. आणि आपल्याला काय हवंय ते इंटेन्शन ठेवायचं. मी विश करतो किंवा करते, जे इंटेन्शन माझं उत्क्रांत होण्यासाठी आहे. माझ्याजवळ सगळं आहे, हे प्रत्येक वेळेस मॅडम सांगतात की आपण परिपूर्णच आहोत, सगळं आपल्या जवळ आहे. मी वेल प्रोव्हायडेड आहे आणि त्यालाच संकल्प शक्ती असे म्हणतात. आपल्याला हे सगळं माहित झालं सगळ्यांना.
युनिव्हर्सला सांगा काय पाहिजे ते सगळेच पोर्टल आपल्यासाठी ओपन करून ठेवतात. फक्त आपल्याला आपले इंटेन्शन युनिव्हर्स मध्ये सोडायचे आहे, हे सगळं आपल्याला माहितीच आहे. सगळे फोर्सेस त्यावेळेस आपल्या मदतीसाठी तयार असतात. त्यामुळे आपले शरीर क्रिस्टलाइनच्या मार्गावर जायला तयार झालं होतं. म्हणजे प्लिडियन सांगतात अजून की त्यांनी एक टूल सांगितलं इथे, साधन स्पिनिंग म्हणतो आपण त्याला. स्पिनिंग म्हणजे सुफी लोक असतात, सुफी जे धर्मातले आहेत, तर ते असे गोल गोल फिरतात. खूप छान हे एक टेक्निक त्यांनी सांगितलं की सुफी इतके स्पिन का करतात, तर 6 ते 12 तास ते स्पिन करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपल्याला एका मिनिटात चक्कर येते. समजा आपण गोल गोल फिरायला लागलो तर आपल्याला चक्कर येते. जेव्हा आपण स्पिन करतो तेव्हा एनर्जी आपल्या सगळ्या चक्रांमध्ये भरायला सुरुवात होते, लागते. त्यामुळे सगळे चक्र जोरात स्पिन करायला लागतात. आणि आपलं मग त्यांनी आपलं म्हटलंय तुळशीला प्रेझेंट मध्ये. प्रदक्षिणा घालणे, तुळशीला हा प्रदक्षिणा घालणे आणि मंदिराला प्रदक्षिणा घालणे यासाठीच निर्माण केलेलं आहे. कारण बरोबर. टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतो आणि सगळ्या हम्म. चक्रांवर ऍक्ट होतो. आणि म्हणून हा मी म्हणते वर्तुळाकार बसायचं, आपण ध्यानात बसतो ना, त्याला सुद्धा ते हो महत्व आहे. तर इथे स्पिनिंग हम्म. सांगितलंय आणि चक्रा मारताना शक्यतो आपण मंदिराला भरभरच मारतो ना चक्रा. रेकॉर्डिंग हो केलंय बरोबर. सुरू अर्चना मॅडम, मी स्क्रीन रेकॉर्ड करते. हम्म. मॅडम. हा हा बोला. हा मॅडम, वॉशिंग मशीन उदाहरण नाही का त्याचं? आहे ना. म्हणजे अहो सगळ्या मोटर जनरेटरच आहे ना, तो हो, जनरेटर वॉशिंग सुद्धा. मशीन मध्ये म्हणजे त्याच्यामुळेच कपडे स्वच्छ होतात ना, मग चक्र पण नाही, क्लीन होतील ते ना आपले असं. तेही आहे, हो ना. आणि ऊर्जा जनरेट नाही होत का जनरेटर मध्ये? हो. हा जनरेटर. हं, हं. त्यांनी सांगितलंय की हे जे पण आपलं थ्री पण डी आता मध्ये थांबा, आपले चक्र आठवलं मॅडम, आता हा आठवलं. परवा स्पिनिंग झालं बघा आपलं. चंद्र बघायला लावला मी पौर्णिमेचं ध्यान करताना. हम्म. पौर्णिमेचं ध्यान केलं आणि ते चंद्राचं स्पिनिंग आपल्याला दिसलं आणि गोल गोल गरगर, हो अजून बघा तो व्हिडिओ सगळ्यांनी, गर 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 फिरतायत चंद्राचे केवढा व्हायब्रेशन. तो वेळ आणि मी होता. बरोबर. पिरामिड मध्ये विचारलं प्रश्न पिरामिड मध्ये ध्यान करताना, "हे काय घडलं आज?" तर तेच उत्तर हो आलं ना, स्पिनिंग करून घेतलं तुमच्या सगळ्यांचं. बिलकुल, हो खरंच आहे मॅडम. म्हणजे बघा आता हे स्पिनिंगचं महत्व कळलं का? सांगतायत सांगतायत एक्सप्लेनेशन का करायचं, तेच करवून घेतलं आपल्याकडून स्पिनिंग. हो. ते उत्तर बरोबर. पिरॅमिडमध्ये मिळालंय मला, की स्पिनिंग करून घेतलं. आणि कसं दिलं पिरॅमिडने उत्तर? आपण चंद्राला हम्म. जोडलो गेलो. आपण सूर्याला जोडतो रोज, गॅलेक्टिक सन, हो सेंट्रल सन. सूर्याची किरणं घेऊन आपण पृथ्वीला पाठवतो. तर तिथे हो. मला पिरॅमिडमध्ये उत्तर आलं, की आज चंद्राला जोडून घेतलं आणि हम्म. धरतीला पाय होते, डोकं होतं चंद्राला, आणि जो काही हम्म. चंद्र सगळा व्हायब्रेट ऊर्जा करत होता, तेच आपल्याकडनं स्पिनिंग करून पृथ्वीला सगळी ती स्पिनिंगची ऊर्जा पाठवली गेली. हे उत्तर आलेलं आहे हो. ध्यानातनं. आता मॅडम बोलतायत बघा त्याचं महत्व. बरोबर आहे. तर तेच ते म्हणतात की चक्र मग धीरे धीरे स्पिन करतात, त्यामुळे शरीराच्या त्या भागामध्ये डिसीज त्यावेळेस होत असतात. पण आत्ताची जी ऊर्जा आहे असं ते सांगतात, चक्रांना खूप स्पिन करण्याचा मोका द्या. आणि तेच मॅडमने सुरू केलं पहा आजपासूनच, आणि आजच ते सांगून राहिले. त्यामुळे आपले सगळीकडून क्लिनिंग होते आहे. आणि ते सांगतात लिडियन मास्टर की स्पिन करायला सांगतात कशासाठी, की एका वस्तूला केंद्र बनवून स्पिन करायचं आहे. तर ती सुफी पद्धत त्यांनी सांगितली आहे इथे, की एका वस्तूला केंद्र करायचं. म्हणजे जसं आपण इथे उभो आहोत आणि समोर असं बघायचं, फक्त जी काही वस्तू असेल पूर्ण गोल फिरल्यानंतर तिकडे लक्ष द्यायचंय. तर ते म्हणतात की चक्रांचे त्याच्यामुळे स्पीड वाढेल. खूप फास्ट प्रोसेस करू शकतो आपण त्याच्यामुळे. आपणही फास्ट 3D मधून 5D मध्ये शिफ्ट झालो, होऊ नाही, ते शकतो काय त्यांचं म्हणणं. म्हटलं मॅडम तुम्ही? बघायचं काय म्हटलं ते नाही क्लिअर झालं. म्हणजे समजा आता आपण उभो आहोत आणि आपल्याला स्पिन करायचं, स्वतःला पूर्ण हं, फिरायचं आहे. हं. तर ते एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं, इकडे तिकडे बघताना करायचं, इकडे बघायचं तिकडे बघायचं आणि आपण अच्छा. गोल फिरायचं असं हां, हां. नाही. वस्तूवर केंद्रित करायचं लक्ष, आणि हां. तिथेच पाहायचं. पूर्ण फिरून आलो की पुन्हा तिथे पाहायचं हं, असं सांगतात हं, ते. हं, हं. तर त्यांनी सांगितलं की आपण शिफ्ट होऊ शकतो, आणि जी इन्फॉर्मेशन हवी आहे त्याचं बटन त्यांचं म्हणणं आहे की याच्याद्वारे आपल्याला आता मिळालंय की आपण फास्ट ग्रो करू शकतो. आपले सिस्टीम आता खूप फास्ट हे होणार आहे, ग्रो होणार आहे. फरक आहे 3D रिअलिटीच्या बॉडी व फिफ्थ रिअलिटीच्या बॉडी कशी ऑपरेट करतो. जेव्हा तुम्ही स्पिनिंगला थांबवाल, स्टॉप कराल, म्हणजे जेव्हा तुम्हाला थांबवायचं आहे आता,
तर त्यांनी सांगितलंय की कसं करायचं, तर लेफ्ट साइडने राईट साइडला फिरायचं. फिरा, हळूहळू स्पिनची स्पीड वाढवा आणि ते किती वेळा करायचंय, 33 वेळा करायचंय ऍट ए टाइम. म्हणजे हे जे गोल राऊंड स्वतःच्या भोवती तुम्हाला घ्यायचे आहे ते 33 टाइम स्पिन करायचंय स्वतःच्या एक आजूबाजूला, म्हणजे मिनिट गोल फिरून. मी हम्म बोलते, जरा रेकॉर्ड हे करते, पॉज. तर तुमचं म्हणणं आहे की याच्यामुळे जोरात चक्कर येईल असं तुम्हाला वाटतं का? थांबायचं असेल तर त्यांनी एक ट्रिक सांगितली आहे की आता तुम्हाला 33 राऊंड झाले तुमचे, तर ते सांगतात की जो केंद्रबिंदू, आपण त्याच्यासाठी त्यांनी केंद्रबिंदू सांगितला की एका केंद्रबिंदूकडे जेव्हा तुम्ही बघता त्याकडे बघून तुम्ही नमस्काराच्या स्थितीमध्ये असं हात एकमेकांना जोडायचे आणि त्या केंद्रबिंदूकडे बघायचं आणि हळूहळू स्टॉप करायचं स्वतःला, असं त्यांनी एक पोज सांगितली. तर ती छातीजवळ ते हात आणायचे नमस्काराचे आणि दोन्ही पायामध्ये थोडं अंतर ठेवायचं. त्यामुळे तुम्ही शरीराला बॅलन्स करू शकता. नाही तर इतके 33 राऊंड केल्यानंतर तुम्ही चक्कर येऊन पडू शकता एकदम जर स्टॉप करायला गेले तर. तर हे पण त्यांनी सांगितलंय की प्रिकॉशन काय घ्यायची, नुसतंच गोल गोल फिरायचं. आता हे वाचून कोणी प्रयोग करू नका, फक्त त्यांनी नका एक ट्रिक करू. सांगितलेली आहे. हा, कारण चक्कर येऊ शकतात असं ते सांगतात. आणि समजा तुम्हाला वाटलं करावंसं, तर ही ट्रिक सांगितली आहे की गोल राऊंड हळूहळू कमी करत जायचे आणि पक्क असं छातीजवळ पकडून त्या केंद्रबिंदूला बघायचं, असं ते सांगतात. तर इथे मी केले हे प्रयोग. दोन्ही हात असे सरळ लाईन मध्ये ठेवा. मी सुद्धा केलेले आहेत हे टेक्निकच आहे, तुम्हाला सांगते. आणि सगळी ऊर्जा मिळते आपल्याला. हळूहळू फिरा, 2 राऊंड 4 राऊंड पासून करा. हा, तसं करू शकतो. तर इथे पण एक जादू मॅजिक आहे की तुमची बॉडी जोरात गिरकी जेव्हा घेते व मग बॅलन्स करते, त्यामुळे आपले इव्हॉल्युशन खूप फास्ट होते. सुरुवातीला हळूहळू स्पिन करा व वाढवा नंतर. आत्ताच मॅडमने तेच वाक्य बोलले पा. व 33 वेळा स्पिन करा. सुरुवातीला एकदा करा दिवसातून, मग 2दा करा आणि जेव्हा तुम्ही 3 वेळा ही गोष्ट कराल तर तुम्ही ते चॅलेंज देता की तुम्ही या रियालिटी मध्ये जास्त न फसता अलगद तुम्ही बाहेर निघू शकता. तर बघा ते किती चॅलेंज छान देते. आहे. आणि अजून मग ते सांगता की नेचरशी कनेक्ट व्हा, ग्राउंडिंग करा. हे सगळं आपल्याला आता झालेलंच आहे. कारण तुम्ही जेव्हा हायर वेल मध्ये जाण्याचा जो प्रयत्न करत आहात, तर इथे ग्राउंडेड नसाल तर तुम्ही तिथे पण नाही होऊ शकत, जाऊ नाही शकत फास्टली. तर म्हणून आपल्याला सांगितलं की ग्राउंडिंग करायचं, बिना चप्पलने फिरायचं. जे झाड आकाशात खूप उंच जाते, तर त्यांनी एक्झाम्पल दिलंय की जे झाड आकाशात खूप उंच जाते त्याची मुळं तितकीच जमिनीमध्ये रोवलेली असतात. म्हणून ग्राउंडिंग महत्वाचं आहे. तर तुम्ही जितकं ग्राउंडिंग कराल तितकं हायर लेवलला लवकर जाल असं. तसे आपले आहेत ऍज बिलो ऍज अबव. म्हणजे आपण जितकं खोलवर ग्राउंडेड असू तितकंच आपण हायर लेवलला जाऊ, जसं झाडांचं असतं. तर आपल्या मुळांना आधी मजबूत करा, तरच ग्राउंडिंगच्या द्वारे आपण मुळांना मजबूत करून त्यांना आपण आपल्याला स्वतःला वरच्या लेवलला नेऊ शकतो. पायांना बिना चप्पलने जमिनीवर ठेवणे वगैरे हे तर सगळं झालेलंच आपलं. आणि नुसतं न चालता फील करत चालायचं आहे. धरती मातेशी आपण कनेक्ट आहोत असं फील करत, पण पृथ्वीशी एक्झॅक्टली आपण थोडा कनेक्ट. इथे मला एक पॉइंट सांगायचा आहे, जो मला एका ह्यांनी सांगितलं होतं. आपण हायर ऊर्जेत जातो रोज, बरोबर? ध्यान करतो. तर त्यांनी मला घरात स्लीपर वापरायला सांगितली. कारण ज्या वेळेला आपण अच्छा. हायर ऊर्जेत असतो ना, ती ऊर्जा घालवायची सुद्धा नाहीये. तर दोन्ही गोष्टीचा सुवर्णमध्य घालता आला पाहिजे. आणि मी स्लीपर वापरते. त्यांनी मला सांगितलं, कारण हे व्हायब्रेशन्स खूप प्रचंड होतात ना. आणि मग आपण लगेचच ऍक्च्युअली फरशी आपल्या घरातली, फ्लॅटमधली किंवा बंगल्यातली फरशी हे ग्राउंडिंग नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण तिथे जमीन ही खूप वेगळी आहे. पण तरी सुद्धा ते मला म्हणाले, तुम्ही फरशीवरनं चालू नका. एवढी ऊर्जा तुमची हायर जाते, तर कशाला लगेच हे करायचं. हे पण लक्षात ठेवायचं. आता मॅडम जे ग्राउंडिंग म्हणतायत ते मातीचं, जमिनीचं म्हणतायत. तर तिथे आपण एक 20 मिनिटं, अर्धा तास रोज जमिनीच्या संपर्कात असलंच पाहिजे. का? तरच पृथ्वीच्या गाभ्याला आपण कनेक्ट होणार आहोत आणि आपली एनर्जी जी आपण हायर मिळवतोय ती पृथ्वीच्या गाभ्याला पोचणार आहे आणि पृथ्वी सगळं सक करून घेते आपल्या शरीरातलं तळव्यातून. आणि तिथून ते सगळे पॉझिटिव्ह आयन्स आपल्या म्हणजे शरीरातले काढून निगेटिव्ह आयन जाते. या सगळ्या क्रिया घडतात. ते ग्राउंडिंग होण्यासाठी जमिनीवर संपर्क केला पाहिजे. आपल्यातल्या एक मॅडम माझ्याशी हुज्जत घालायला लागल्या. नाही म्हणे, म्हणजे तिथे ऐकलं त्यांनी पिरॅमिडला आणि म्हणे, नाही मी घमिल्यात माती आणते आणि त्यात पाय ठेवते. ते ग्राउंडिंग नाहीये, लक्षात घ्या.
माती माती जरी असली घमिल्यात आणली तर पृथ्वीशी कनेक्ट झालोय का नाही. तसंच लॉनवर चालणे म्हणजे पण ग्राउंडिंग नाहीये. हा लक्षात घ्या. डायरेक्ट पृथ्वी. डायरेक्ट माती आणि मातीतच आपण 20 मिनिटं संपर्कात पाहिजे. तर हे हो. मॅडम बोलतायत त्याला अनुसरून मी बोलतेय. त्यामुळे ध्यान झाल्यावर लगेच तुम्ही फरशीवर चालणं सुद्धा योग्य नाही. ती ऊर्जा बऱ्यापैकी निघून जाणार. त्या गोष्टी हो. लक्षात ठेवा थोड्याशा. म्हणून ते हम्म. मॅम झोपायला मी सांगते मी. तुम्हाला जस्ट झोपायला सांगते. विचारणार आज होते मला की एक मॅडम म्हटल्या, 1 मिनिट माझं पूर्ण होऊ देत. एक मॅडम हा हा म्हटल्या, "मी नाही कार्यक्रम जॉइन करत." मॅडमचीच वहिनी सुलक्षणा मॅडम. म्हणे, "नाही हो. तुम्ही म्हणे अर्धा तास झोपायला मला कुठं वेळ असतो." म्हटलं, "कंपल्सरी आहे का ते?" मग मी जरा थोडेसे म्हटले, "हे तुमच्या सबबी मला नका सांगू." म्हटलं. "हे काही कंपल्सरी नाहीये अर्धा तास झोपलंच पाहिजे. हो. 5 मिनिटं झोपा म्हणतेय मी." तर हे पण सगळ्यांनी डोक्यातनं काढून टाका. मला झोपायला वेळ नाही म्हणून ध्यान नाही करत. हां, श्रद्धा मॅडम बोला. हम्म. मी तेच आता विचारणार होते म्हणजे ह्या सुलक्षणा मॅडम सांगत होते ना ते ग्राउंडिंग म्हणजे मातीचा स्पर्श झाला पाहिजे पायाला. हम्म. तर आमच्या इथे MIT च्या बागेमध्ये मी तो पुढचा प्रश्न विचारणार, तो मॅडमने आधीच उत्तर दिलं की मी लॉन वर म्हणून चालते बोलले तर ते मी. ग्राउंडिंग आहे का. तर ते नाहीये म्हणजे मला मला आता माती शोधायला लागेल मग त्या गार्डन कारण मध्ये जाऊन. त्या डॉक्टर मॅडम मला हुज्जतच घालल्यासारखं बोलायला लागल्या. कसं काही नाही ग्राउंडिंग, मी मातीच आणतीये, मी घमिल्यातच आणणार. अहो, हे ती लॉन ला नाही उपयोग. माती. ती नाही माती. जमीन म्हणजे धरणी माता. जमीन म्हणजे बस. जमीन हा. धरणी माता. ते आता काय ना मॅडम ते शहरामध्ये आता शोधलं पाहिजे आता असा कुठला तरी कॉर्नर जिथे डायरेक्ट माती. लॉन भरपूर आहे तिथे MIT त्याला बागेमध्ये एक पण ते उपाय लॉन वर नाही सांगितला मी म्हणताय त्या ना. मॅडमना. तो तुम्हालाही हं. सांगते. आता या बेडशीट सुद्धा निघाल्यात ग्राउंडिंग बेडशीट. ओके ओके. चादरीमध्ये कॉपरच्या वायर घातलेल्या असतात छोट्या, छोट्या, हा छोट्या. हा ऐकलंय ते मॅडम मी. डॉक्टरांचं असतं बघा ते कोण डॉक्टर मला हो नाव हो सांगत. हो. आहे त्यांच्या आहे आहे. हॉस्पिटलमध्ये सगळे या बेडशीट वापरतायत. आणि ती जी हो. एक वायर आहे कॉपरची ती आपल्या अर्थिंग रॉडला कनेक्ट करायची. किंवा ते हम्म. म्हणतात ती वायर आपण कितीही फ्लोअरवर असेल तर आपल्या खाली बिल्डिंग मधनं सोडायची. पण ते काय आणि मिळतायत ते. त्या चादरी मिळतायत तशा. अरे त्यापेक्षा कुठेतरी उद्यान शोधानं बसानं त्या मातीत पाय घालून 20 मातीचे मिनिटं. उद्यान शोधायचे आता. मग मॅडम असतं. बाग असतेच ना. हो. तिथे लॉन हा नसते. अशी जागा बघायची. झाडाच्या जवळ बसायचं. पाय हो. जमिनीला आपल्या 20 मिनिटं संपर्कात पाहिजे. हम्म. मॅडम झाडांना मिठी त्यासाठीच मारायची आहे ना. हो ना. झाडांच्या मिठीतनं सुद्धा सगळी ऊर्जा घ्यायची आहे. हां, बोला कोण बोलतंय? हा मॅडम मी बोलतेय. हां. ते रस्त्यावर चाललं तर नाही चालणार का मॅडम, म्हणजे नाही हो, रस्ता मातीतच पाय कुठला ठेवायचे का? ग्राउंडिंग हो. रस्ता ग्राउंडिंग माती. नाही, काँक्रीट आहे ते. अच्छा. माती म्हणजे आहे बघा, पूर्वीचे सगळे हे लोकं मातीत काम करायचे ना, त्यामुळे हम्म. धडाकट तब्येती होत्या. हो माती सगळं बरोबर खेचून आहे. घेते हो. शेतात आणि शेतकऱ्याचे मी हा त्या तसेच. उरळी कांचनमध्ये मिट्टी स्नान केलेलं आहे. त्या मिट्टी हम्म. सगळी अंगाला लावली की नाही, धड धड माती खेचून घेते त्वचेतनं सगळं. हो इतकी इकडे माती. मॅडम तिथे मातीच्या पट्ट्या नॅचरोथेरपी मध्ये पण ठेवायच्या देतात ना मॅडम. पोटावर, डोळ्यांवर. अहो, हो पट्टी ठेवली रे ठेवली पोटावर की पोट लगेच खेचून घ्यायला लागतं ते. म्हणजे माती खेचून घेते. हो हो. हम्म. ते नॅचरोथेरपीला तसंच देतात ना मॅडम, सगळं वड हम्म. थेरपी ते देतात ते. पण त्या थेरपी झाल्या. त्याच्यामुळेच. हे ग्राउंडिंग म्हणजे मातीला पाय लावून बसलं पाहिजे 20 मिनिटं. ठीक नाही आहे ठीक त्यांनी आहे. हे सांगितलंय की डोळे बंद करून हं. फील करायचं आहे की आपण पृथ्वीशी कनेक्टेड आहोत मग आणि ते ते तर करतोच केल्यानंतर आहे ना तुम्ही आपण. ते ग्राउंडिंग तर ध्यानातनं आपण त्यामुळेच तर करतोय ना. पण हे पण ग्राउंडिंग घडलं पाहिजे. शारीरिक सगळे विष खेचून ग्राउंडिंग करतानाच करायला तुम्हाला पाहिजे. टाकाय. आता हे फिलिंगने ध्यानातनं करतच आहे ना आपण. मी नाही का तुम्हाला म्हटलं, आपण आता हायर ऊर्जेत जातोय, ग्राउंडिंग केल्याशिवाय ध्यान नाही सोडायचं. हो बरोबर. मग हे मानसिक डोळे बोलू का झाकून एक आपण. मिनिट मॅडम? हां, बोला, मॅडम मी एक मिनिट बोलू का? बोला. हो. मी असं कुठेतरी वाचलंय की जसं पूर्वीच्या वेळेस आपलं अंगण शेणाने सारवायचे त्याच्यामुळे चांगला इफेक्ट व्हायचा, तर आता घरात शेणाच्या गौऱ्या आणून ठेवायच्या आणि त्याच्यावर पाय ठेवायला बसायचं थोड्या वेळ. नाही असा हो, एक उपाय मी काही काही वाचलाय. नाही. ते कसं कोण काय? कोण बोलतंय हो? हे असलं काही करू सविता. नका तुम्ही. सविता मॅडम बोलतायत.
काय नाही, हा गौऱ्या आणा, तुम्हाला सांगते. फक्त ते तुम्ही जाळा त्याला, गौऱ्यांना घरामध्ये. त्याच्यावर पाय ठेवून काही नाही होणार आहे हो. ग्राउंडिंग हम्म म्हणजे जमिनीचा संपर्क, किंवा आपण ध्यानातनं करतोय ते करा. हम्म ध्यानातनं आपण जोडतोच आहे ना, तसं करा. हो 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 हम्म ठीक ठीक. मी आमच्या इथे पुढचं कधी वाक्य. गेले ना बागेमध्ये, मी नाही वॉकिंग वगैरे करत, पण मी गेले ना हम्म बागेत, तिथे मी एक जागा शोधून ठेवलेली आहे, की जिथे मला अच्छा. मातीत पाय टेकून बसता येईल, लॉन बिन सगळं सोडून. असं तुम्ही एखादी जागा शोधून ठेवा तुमच्या जवळच्या बागेमध्ये, आणि तिथे ते हो ते बसत जा, 20 मिनिटं बसा पाय टेकून. मी करते तिथे तसं. तसं तुम्ही शोधा जागा. हम्म. तर त्यांनी हे सांगितलंय की त्यामुळे तुम्हाला सेन्सेशन पण होईल वा संवेदना जाणवतील. आणि यालाच त्यांनी अर्थिंग पण म्हटलंय. ते सांगतात की चालणे, उभे राहणे, फक्त एवढंच नाही, तर तिथे बसले तर पहा. एक एक वाक्य जे मॅडम सांगते तेच आणि पुढे शारदा मॅडम म्हटल्या पिरामिड मध्ये ग्राउंडिंग चांगलं होतं, कमेंट टाकली आहे. अरे आपल्या शिबिराचा भागच होता की हा ग्राउंडिंग करणं. आणि मी ग्राउंडिंगच आता होतं ते. हेमंगनला माझं सीट पण ठेवलेलं आहे. तुम्हाला फोटो टाकलाय बघा परवा. एक व्हिडिओ टाकला हेमंगनच्या. मी तुम्हाला म्हटलं माझं ग्राउंडिंग चाललंय बघा, फोटो म्हणजे व्हिडिओच हो, काढलाय टाकला होता. आबोलीच्या झाडाच्या तिथे. मी ती जागा हो. करून घेतली माझी ग्राउंडिंग साठी वरांड्यात, आणि मी करतेच गेले की 20 मिनिटं. तर तुम्ही काय म्हणताय मॅडम, वाचा परत. त्यांचं म्हणणं तेच आहे की नुसतं उभे राहणे, चालणे एवढंच नाही, तर तिथे बसलं पाहिजे, म्हणजे स्ट्रॉंग तुमचं ग्राउंडिंग होईल. आणि त्याच्यावर जर झोपले तर अजून अशा प्रकारे खूप जास्ती तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होऊ शकता. तर आपल्याला ह्या दिल्या, त्यांनी टेक्निक्स दिलेल्या आहेत असं सांगितलं. तर कशासाठी दिल्या त्यांनी, की पृथ्वीचा सन्मान करण्यासाठी, तिला ऑनर करायचे. बऱ्याच काळपर्यंत आपण तिला सन्मानापासून वंचित ठेवले होते. शोषण तर चाललेच आहे तिचे. आता मात्र गोल्डन एज आल्यामुळे स्त्री शक्तीच्या आणि सृजन करण्याची जी वेळ आली आहे तिच्या उदयाची, म्हणजे रेज होण्याची तिच्या, असं ते म्हणतात. तर आपल्या आईचा उद्धार करण्यासाठी आणि सन्मान करण्यासाठी करायचंय. नंतर ते सांगतात की गव्हर्नमेंट रूल पण येतात, की हे सगळे येतात आपल्याला माहितीच आहे, की प्लास्टिक वापरायचं नाही, झाडं कापायचे नाही, हे सगळं. हा पॅरेग्राफ काही घेत नाही मी, तेच तेच त्यांनी सांगितलंय. मग त्यांनी अजून एकदम टेक्निक सांगितले आहे, की ग्राउंडिंग सांगितलं, डीप ब्रिदिंग सांगितलं, इंटेन्शन महत्वाचं ते सांगितलं. सगळ्यामुळे आपण पृथ्वीशी कनेक्ट होऊ शकतो. जमिनीवर पाय ठेवून सन गेझिंग करायचं, जे की आपण सूर्य उपासनेमध्ये केलंच आहे, मॅडमने करून पण घेतलं सगळ्यांकडनं. त्यामुळे पण जबरदस्त एनर्जी सर्किट तयार होतं, आणि पृथ्वीची व सूर्याची एनर्जी मिळाली की एक वर्तुळ तयार होतं. तर यांनी ते सांगितलंय. परत ते इमोशनवर काम करायचं ते पण सांगितलेलं आहे. ते काही वाचत बसायची गरज नाही आता. नंतर आपल्याला स्पिरिच्युअलिटी पर्यंत घेऊन जाण्याचे ह्या सगळे मार्ग आहे. या बाबतीत कोणीच अवेअर नाही. आपल्याला आपल्या भावनांवर पण त्यांनी सांगितलं इमोशन, मग बिलीफ सिस्टीम तोडायचं आहे ते वगैरे, ते सोडून द्या ते काही एवढं वाचायचे. हायर रियालिटीज साठी त्यांनी सांगितलं की इमोशन हे एक टेक्निक आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या अल्ट्रा म्हणजे गुप्त अशा ठिकाणी पोहोचू शकतो. म्हणजे खूप एनर्जेटिक तिथे आपण फील करू शकतो जेव्हा आपण तिथे पोहोचतो. कशामुळे? इमोशन्समुळे. आनंदी राहतो, थकावट येत नाही, ते सगळं तर आपण केलेलंच आहे. आपण 2 स्टेट आपण ठेवलेले आहे, की जी स्टेट आपल्याला, ज्या 2 स्टेट आहे त्याच्यामधली एक उठण्याची, झोपेतून जेव्हा आपण उठतो आणि झोपताना, तिथे पण स्वप्नात आपण कंट्रोल आपला नसतो की काय होईल म्हणून. कारण स्वप्न हे पण एक वेगळी रियालिटी आहे. ध्यान पण, ध्यानामध्ये जे विजन होतं ती पण एक वेगळी रियालिटी आहे, सेपरेट रियालिटी असं ते म्हणतात. त्या घेतलेल्या लर्निंगला आपण परत आणू शकतो. त्या रियालिटी मधून परत येणे म्हणजे आपल्याला मल्टी डायमेन्शन सेल्फला स्वतः आपण म्हणजे ओन अप करतो, बनवतो. म्हणजे म्हणजे आपण प्रत्येक डायमेन्शन मध्ये आहोत, व त्या डायमेन्शनला आपण आपल्या मर्जीने ऑपरेट करू शकतो. पहा किती मोठी गोष्ट ते सांगतायत या सगळ्या गोष्टींनी. आपण आपल्या प्रत्येक रियालिटीला कंट्रोल पण करू शकतो. पण इथे तर बरेच लोक आपल्याला फिजिकल रियालिटीलाच हँडल करू शकत नाही, तर मल्टी डायमेन्शनल सेल्फला ते कसे काय हँडल करतील असं ते म्हणतात. ते कठीण आहे थोडंसं. जेव्हा हळूहळू आपण अवेअरनेस मध्ये येऊ, फिजिकल रियालिटी मध्ये, जेव्हा पुढचा दरवाजा आपल्यासाठी मग ओपन होईल, हळूहळू आपण पुढे जाऊ असं त्यांचं म्हणणं आहे. परत स्वप्नात
अवेअर झालो की परत पुढचे दार आपल्यासाठी म्हणजे प्रत्येक पोर्टल किंवा ते दार आपल्यासाठी ओपन होईल. अशा प्रकारे खूप दरवाजे उघडले जातील. म्हणून ते सांगतात की आपल्या मल्टी डायमेन्शनल सेल्फला ओनअप करा. अशी स्टेट पुढे पुढे जाण्यासाठी तिला मौका द्या आणि ग्रो होण्याचा तिला म्हणजे पुन्हा तुम्ही चान्स द्या. मग त्या स्टेटमध्ये पूर्णपणे कंट्रोल करा. मग आपण स्वप्नांना पण कंट्रोल करू शकतो. जसं हे हे सुद्धा मॅडमने सांगितलेलं आहे की ल्युसिड ड्रीमिंग मध्ये आपण आपल्याला कोणतं स्वप्न पाहिजे आणि काय करायचं ते त्याला आपण कंट्रोल करू शकतो. ते करायला लागलोच आहोत आपण आता. तर हे सगळे गिफ्ट आपल्याला मिळालेले आहे रियालिटीचे. आणि हे सगळं तेच तेच त्यांनी सांगितलंय सगळं आपण करूच शकतो. म्हणजे जेव्हा आपल्याला हा ते रडणं वगैरे म्हणजे स्वतःला तुम्ही क्लीन्स करू शकता त्याद्वारे. तर या स्टेजला आपण इमोशनली एक्सप्रेस करायचं आहे. पण काही दिवसानंतर म्हणजे जेव्हा आपल्याला सांगतात की तुमच्या इमोशन तुम्ही बाहेर काढा तर मग रडायला आपल्याला येतं. तर त्यांचं म्हणणं आहे की काही दिवसानंतर ह्या स्टेजला पण तुम्ही पार करू शकता. त्या आपोआप सेटल होतील. जेव्हा आपण ऑब्झर्व करायला सुरुवात करू तेव्हा की ही भावना आली कुठून त्याकडे अवेअरनेसने बघितल्यावरती एक्सप्रेस करायची गरज सुद्धा नाही पडणार. जेव्हा आपण डीप मध्ये जाऊ की ही भावना कुठून येते त्यावेळेस मग रडू सुद्धा नाही शकत आपण. मग जाणू शकतो की आपण अवेअर राहू शकतो की ही कशामुळे आली आणि काय. म्हणजे आपण मल्टी डायमेन्शन बिंग्स आहोत. आपल्या डीएनएच्या ज्या स्ट्रेंड्स आपल्या आता ऍक्टिव्ह होण्याची वेळ झालेली आहे पूर्ण 12. आपण टेलिपथीनेच आता आपण कनेक्ट होऊ शकतो. कोणाला ऐकायला येईल वेगवेगळे नाद आपण माहितीच आहे. दिसायला लागेल कोणाला विजन्स दिसतील आणि ह्या सगळ्या गिफ्ट आपल्याला मिळतील आता हळूहळू पुढे. म्हणजेच आधी होतो आपल्याकडे आधी तेच होतं मध्ये आपल्याला प्रॉब्लेम झाले होते आणि पुन्हा तेच गिफ्ट आपल्याकडे येतील. तर हे झालं. आता हा एक चॅप्टर आहे लास्ट वाला. घेऊन घेऊ का मॅडम हा चॅप्टर? हा घ्या ना, आता आज शेवटचा दिवस आहे. हो हो. तर उद्या तर घ्यायचंय. हा गॅलॅक्टिक टायडल वेव असं त्यांचं नाव आहे लाईटाची. म्हणजे प्रकाशी आकाशगंगेच्या भरतीची लाट लहरी ज्या येतात त्या. तर त्याच्यातही थोडं थोडंच घेऊन घेते म्हणजे मग होऊन जाईल आता हा आपला चॅप्टर. त्यांनी बरेचसे आपल्याला आतापर्यंत टेक्निक्स आहे. इतके सारे इन्फॉर्मेशन नॉलेज त्यांनी आपल्याला आतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्यापर्यंत केला आहे. तर प्रकाशाबद्दल त्यांनी सांगितलंय की इतक्या प्रकारच्या ज्ञानाने आपण कन्फ्युज पण होऊ शकतो. मग हे घ्यायचं की हे करायचं की ते करायचं. तर त्यांचं म्हणणं आहे की हा जो चॅप्टर घेतलेला आहे शेवटचा तर ते मास्टर आपल्याला क्लिअर करतात की घ्या तुम्ही खूप घ्या. काही सांगितलं. बरोबर. किती आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या तर केऑस निर्माण होऊ शकतो. म्हणजे गोंधळ निर्माण होऊ शकतो आपल्या मनामध्ये. पण त्यात आपण एक अशी एक वेगळ्या प्रकारची ऑर्डर आहे. त्यांनी असं सांगितलं की हे चॅप्टर ऑर्डर वाईज घेतले गेले आहे. एक पद्धत त्यांनी सांगितली की या चॅप्टरचा हा जो नंबर आहे लास्ट वाला त्याचा 22 नंबर आहे. तर तो जो नंबर आहे तो को इन्सिडन्स नाही असं त्यांचं म्हणणं आहे. की तुम्ही ऍक्सिडेंटली त्याला प्लॅन केलेलं आहे असं नका समजू. त्याला व्यवस्थित ऑर्डरली प्लॅन केलेलं असं ते म्हणतात. प्लिडियन मास्टरनी हे चॅप्टर अतिशय वेल डिझाईन करून दिले आहे. अतिशय विचारपूर्वक त्यांनी हा नंबर दिलेला आहे. 23 किंवा 20 का नाही दिला असं त्यांचं म्हणणं. कारण हा एक मास्टर नंबर आहे 22. न्यूमरोलॉजिस्ट समजू शकतात त्या हे काही नंबर्स आहेत 3, 11 व 22. पण एक मास्टर हे सुद्धा सगळे एक मास्टर नंबर आहेत. त्यांनी या एका चॅप्टर मध्ये बरेच संदेश रूपात त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितलं की प्रत्येकाला या चॅप्टर मधून संदेश मिळणार आहे. ते म्हणतात आता पृथ्वीवर जबरदस्त लाईट येत आहे. तर ह्या पुस्तकाशी जे जोडले गेलेले आहे खूप वर्ष झाले याला लिहून. पण ते एक सत्य आहे असं ते म्हणतात की त्यावेळेस पण त्यांना समजायला लागलं होतं की लाईट येत आहे आणि करोडो लोक ध्यानी बनणार आहेत. तर आता आपण मॅट्रिक्स मध्ये फसलेलो आहेत. तर हे सगळं कसं घडलं कारण आतून जो प्रकाशाचा स्रोत होता आपल्या आतला मेमरीज ज्या आहेत त्या आतमध्ये दबलेल्या असल्यामुळे त्यांना उजेडात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लाईटची गरज होती. आपल्यापर्यंत पोचवला जेव्हा हा लाईट जातो आहे आता ती वेळ आली आहे त्यांचं म्हणणं. त्यामुळे आता ही अशी ऊर्जा तयार झाली की खूप मोठ्या प्रमाणात सगळे लोक अवेअर होतील आणि वरच्या मार्गाला त्या लाईटमुळे आता आपण जागृत व्हायला लागलेलो आहे. आपले खरे हेतू जे आहे ट्रू पर्पज जे म्हणतो आपण तर ते खरा म्हणजे ट्रू पर्पज आपला वेगळ्या लेवलचा आहे. फक्त घर मुले जॉब वगैरे असं नाहीये. ते म्हणतात की स्वतःला शरीर समजू नका. तुम्ही लाईट फॅमिलीचे मेंबर्स आहात. स्वतःला लिमिटेड समजू नका. गरीब श्रीमंत स्त्री पुरुष वगैरे हे सगळं तुम्ही न समजता
आपलं एक काम आहे, त्याला तुम्ही निष्ठेने करा. कशासाठी आपण आलोय लाईट मेंबर, ते निष्ठेने आणि व्यवस्थितरित्या पार पाडा. ह्या सगळ्या, हे जे वरचे सांगितले ते सगळे कॉमन पर्पज आहे. ते सोडून आपल्याला प्रकाशाला वाहून न्यायचं आहे आणि प्रकाश सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे लाईट पोषण शरीरामध्ये हे करा, होल्ड करून ठेवा आणि त्याला प्रसारित करा. तर आपण प्रवचन करत बसायचं नाही, असे करा तसे करा असे लोकांना न सांगता आपल्या जीवनामध्ये ते उतरवा आणि जगून दाखवा. म्हणजे लोकांना आपल्या थ्रू उदाहरण मिळेल. म्हणूनच मॅडम नेहमी सांगत असता, प्रॅक्टिकल का करून घेता मॅडम आपल्याकडनं, की आपल्याला प्रॅक्टिकल केल्यानंतर आपलं पूर्ण परिवर्तन जेव्हा होईल तेव्हा सगळे लोकांच्या लक्षात येईल की यांच्यामध्ये बदल झालाय. जसं आज एका मॅडमच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलंय की ही कशी का बदलली बा, असं त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना, मैत्रिणींना वगैरे वाटायला लागलं. तसं लोकांना वाटेल आणि लोक मग याद्वारे आपल्याद्वारे पुन्हा हे सगळे स्वतःला परिवर्तन करण्यासाठी लाईट मेंबर होतील, असं त्यांचं म्हणणं आहे. जसं आपण लहान असताना पासून आपले आई वडील आपल्याला खूप गाईड करत असतात, पण आपण लक्ष नाही देत त्यांच्याकडे. अभ्यास करा, हे करा वगैरे, ते खूप सूचना देतात, पण आपण बऱ्याच गोष्टींकडे लक्ष नाही देत. कधी ऐकतो, कधी ऐकत नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की ते कारण हे आहे की हृदयापासून हृदयापर्यंत ते कनेक्शन नसतं, ते पोहोचत नाही. कारण ते सांगत होते तसे जगत नव्हते, असं त्यांचं म्हणणं. तर तुम्ही तसं जर जगले तर तुमचं जीवन उदाहरण बघून लोक तुम्हाला मानतील आणि ते पण या मार्गावर लवकर येतील. कारण कोणी व्यक्ती सत्य जगत असतो त्याला बोलण्याची गरजच पडत नाही जास्ती. म्हणजे सुरुवातीला ठीक आहे, तुम्ही लोकांना अवेअर करण्यासाठी सांगा, पण एकदा त्यांना ती गोष्ट समजल्यावर वारंवार तुम्ही त्यांना म्हणजे सारखं सांगत नका जाऊ किंवा त्यांच्यावर जास्ती हे नका कर जाऊ, इम्प्रेस म्हणजे जबरदस्ती नका करू बा त्यांना, असं असं त्यांचं म्हणणं, की तुमचं जीवन बघूनच लोक तुमच्याकडे वळायला लागतील, असं त्यांचं म्हणणं. तर हे एक डायरेक्ट ट्रान्समिशन होऊ शकतं तुमचं जीवन, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक बिईंग आहोत, म्हणजे आपले व्हायब्रेशन बाहेर जाऊन दुसऱ्या व्यक्तीच्या व्हायब्रेशनला चेंज करू शकतात. सतत दुसऱ्यांना ऍडवाइस द्यायची गरज नाहीये त्यांचं म्हणणं. आणि शाकाहारी बना, असं बना, सगळं बना, असं तसं काही सांगायची गरज नाहीये. पण तुम्ही तुमच्या कृतीमधून एक असं करू शकता की सगळे लोक, एक एक्झाम्पल म्हणून सांगितलंय की सगळे लोक नॉनव्हेज खायला बसलेले आहेत, तुम्ही खात नाही, पण मग लोक मग आपली टिंगलटवाळी करता, मग तू असं नाही, मग तू वीक आहे. तर त्याऐवजी त्या सगळ्या गोष्टींना फेस करून त्या लोकांसोबत तुम्ही काही खायचं म्हणून आपलं एक ऍपल आपल्या पर्समधून काढून खाऊ शकता. तर ही खूप मोठी रियालिटी आहे की तुम्ही स्वतःद्वारे दुसऱ्यांना पण चेंज करू शकता. हे एक एक्झाम्पल सांगितलंय त्यांनी की आपण वेगळं का वागायचं आहे, म्हणजे लोकांवर त्याचा प्रभाव पडून ते पण बदलू शकता. तेव्हा आपली फ्रिक्वेन्सी खूप लोकांवर प्रभाव पाडते. जेव्हा आपण असं वागतो तेव्हा सगळ्यांना स्पर्श करते ती फ्रिक्वेन्सी पुढे जाण्यासाठी. एवढ्या प्रचंड प्रमाणात येणारा लाईट कोण होल्ड करतं, तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हे फॅमिली लाईटचे मेंबर असल्यामुळे तुम्हीच होल्ड करू शकता, सगळे नाही करू शकत. आणि जे या पुस्तकाकडे आकर्षित झाले, म्हणजेच आपल्या आतला जो प्रकाश स्रोत आहे, हे जाणून होता की हे पुस्तक वाचून आपल्याला आपल्या एन्शंट मेमरीजला आठवायचे होते. तर आपण प्लिडियन मास्टर फ्रिक्वेन्सीला सुद्धा कनेक्ट होतोय, काहीतरी संबंध आहे यासाठी. त्यांनी या टेक्निक्स या ज्या टेक्निक्स सांगितलेल्या आहे त्या आपला त्यांच्याशी काहीतरी संबंध होता, म्हणून या पुस्तकात थ्रू आपल्याला त्या मिळाल्या, असं ते म्हणतात. आणि त्याचा जीवनात आणण्यासाठी प्रयत्न करा. तर हा पर्पज आपला जो आहे प्रकाश प्रसारित करण्याचा शरीराद्वारे, तर ते एक मोठं उदाहरण म्हणजे उदाहरण तुम्ही लोकांसमोर ठेवू शकता. तुम्ही एक पिलर ऑफ लाईट बनून जा, त्या प्रकाशाला होल्ड करून, म्हणजे त्याला कॅरी करण्यासाठी फॅमिली ऑफ लाईटच्या मेंबर्सच्या शरीराची आवश्यकता आहे. तर जे ध्यान करतायत ते लाईटाच्या चॅनल्सला कनेक्ट झाले आहेत, ते आपल्या शरीरात जागा बनवत आहेत, असं ते म्हणतात. म्हणजे लाईट होल्ड करण्यासाठी सद्यस्थितीत अजून येणाऱ्या लाईटला आपल्याला होल्ड करायची आहे, त्यामुळे ती जागा बनलेली आहे वरच्या लेवलसाठी. तर मग त्याच्यानंतर सांगितलं की हे सगळं इन्क्रीज होईल आणि मग आपण मल्टी डायमेन्शन बिईंग होऊ. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आपल्याला व्हेकलची गरज नाही पडणार. आपण फक्त इंटेन्शन ठेवून, म्हणजे इंटेन्शन ठेवायचं की आपल्याला इथे जायचं आहे किंवा हे कार्य करायचं, तर लगेच तुमचं ते कार्य पुढे होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. तर जसं की छोटे मुलं असतात की जादू
ते जादूचे प्रयोग बघतात. त्यांनी एक परत एक्झाम्पल दिलं की जादूचे प्रयोग जेव्हा ते बघत असतात त्यावेळेला त्यांना वाटतं बापरे किती आश्चर्यकारक होतात ते, आपल्यालाही आश्चर्य वाटतं. पण जेव्हा ते स्वतः हे शिकतात त्यामुळे त्यांना त्यांचं काहीच आश्चर्य वाटत नाही. म्हणून ह्या ज्या आपल्या जीवनामध्ये या फटाफट गोष्टी आणि आपण फास्ट ग्रो करतो आहोत त्याचं आपल्याला सुरुवातीला आश्चर्य वाटेल, पण आपण ते टेक्निक शिकल्यामुळे आपल्याला ते सगळं मग नॉर्मल वाटायला लागेल. मग आपण जसं टीव्हीचे चॅनल्स बदलतो तशी आपण आपली फ्रिक्वेन्सी रियालिटी बदलू शकतो, स्विच करू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपण या प्लॅनेटवर आहोत तर क्षणात दुसऱ्या प्लॅनेटवर जाऊ शकतो. तर आपल्याला प्रकाश आपल्याला खूप वाढवायचा असं त्यांनी सांगितलं. आपण त्यामुळे प्रकाशाच्या स्पीड पेक्षाही फास्ट होऊन जाऊ, म्हणजे उन्नती व उत्क्रांती फास्ट होईल आपली आणि एक नवीन रियालिटीचं सीड आपण इन्सर्ट करू, म्हणजे म्हणजे आपण रोपण करू असं ते सांगतात. बीजारोपण म्हणतो आपण त्याला. तर त्याचं बीजारोपण आपण ह्याच्याद्वारे करणार आहोत. तर ही आपली फिजिकल बॉडी शरीर आहे ती आपण नाही आहोत असं ते सांगतात. पण आपण बेसिकली लाईट व प्रकाशमय बॉडी आहोत. हे जे शरीर आपल्याला दिसतंय त्याचं कारण यात मॅटर जास्त व लाईट प्रकाश कमी आहे. जेव्हा लाईट आपल्या शरीरात कमी जेवढा लाईट आपल्या शरीरात कमी तेवढा आपण सॉलिड दिसतो आणि सॉलिड म्हणजे भरीव असं शरीर दिसतं आपल्याला. आणि जितका लाईट जास्त तितकी आपण सूक्ष्म म्हणजे सटल होऊन जाऊ आपली बॉडी, असं त्यांचं म्हणणं आहे. आपली एनर्जी आपल्या आत लाईटाच्या द्वारे आपण होल्ड करून ठेवलेली आहे. तर ही एक पद्धत त्यांनी अजून सांगितली बॉडी लाईट बॉडी ऍक्टिव्हेट करण्यासाठी. जेव्हा आपण लाईट बॉडीला ऍक्टिव्ह करतो तेव्हा एरवी आपण शरीराकडे बघून म्हणतो की पुढच्या काही वर्षात शरीर जर्जर होईल. जसं की नॉर्मल लोक आपण बोलतो आता आपण म्हातारे झालो, माझे केस पांढरे होईल, मी चालू नाही शकणार, हे जे आपलं आहे तर ते एकदम चूक आहे. कुठे असे लिहिलेले पण नाही आहे आणि असं आपण मानलेच पाहिजे हे पण नाहीये त्यांचं म्हणणं. कारण आपल्या शरीरातल्या ज्या सेल्स आहेत त्या रिजनरेट करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण ते विसरलो आहोत, सगळ्या आपल्या शक्ती आपण विसरलेल्या आहोत. आपल्याला हेच लक्षात आहे की हळूहळू आपण वृद्धावस्थेकडे जाऊ आणि आपलं वय वाढत जात आहे, सुरकुत्या पडत आहे, डायजेशन वीक होत आहे, केस पांढरे होतात, हे सगळं विचार नाही करायचा. त्यांचं म्हणणं आहे आता वेळ अशी आली आहे की तुम्ही तुमची बॉडी रिजनरेट कराल, म्हणजे पुनर्निर्मिती कराल त्याची. जसं की एक स्टार फिश असते, आता कोणाला माहिती असेल तर माहित नाही. स्टार फिशच जर एखादा म्हणजे असे ते 5 हे असतात तिच्या स्टार फिशचे, ते जर एखादा भाग कापला तर ती पुन्हा स्वतःच्या शरीराला तिथे जनरेट करून तो भाग तयार करते. जसं बऱ्याच जणांनी बघितलं असेल की पाल आपली शेपटी जेव्हा तुटते ती नवीन तिची क्रिएट होते. तर त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी जे आहे हे शरीरातलं मेकॅनिझम आहे आपल्या, आणि आपण हे विसरून गेलोय की शरीराच्या सेलमध्ये शरीराला पुनर्निर्मिती करण्याची ताकद आहे. तर हे त्यांचं एक एक्झाम्पल ते याच्याद्वारे आपल्याला सांगता. डॉक्टर जो डिस्पेन्झा त्यांच्या सर्जरीचा एक सांगतात ती गोष्ट. तर ते म्हणतात की एक सेलने आपलं जीवन सुरू होतं, तो एक सेल मल्टिप्लाय करत करत आपण पूर्ण शरीर तयार करत असतो. त्या एका सेलमध्ये एवढी ताकद आहे की पूर्ण शरीर संरचना करण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे. तर आपण हे म्हणून लागलो की हाड तुटलं किंवा हा रोग बरा झाला तर आपण हे म्हणजे म्हातारं झालो आपण की आपलं हाड तुटलेलं, मग आपण बसून आणणार नाही, लवकर नाही बसत, मग डॉक्टरही म्हणतात की आता या वयामध्ये हाडाचं ऑपरेशन नका करू वगैरे, असे जीवन आपण जगणार आहोत. तर नाही. तर ह्याचं एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की डॉक्टर जो डिस्पेन्झा जे होते ते स्वतः स्पाईनचे डॉक्टर होते मोठे, आणि त्यांना स्पाईन मध्येच त्यांचा प्रॉब्लेम झाला होता, तर ऑपरेशन करायचं होतं. तर ते पूर्ण स्पाईनला इमॅजिन करायचे. त्यांनी ऑपरेशन नाही केलं, स्वतः इमॅजिन करायचे त्यात लाईट प्रवेश करतो आहे प्रत्येक बोन मध्ये आणि तो पूर्ण स्पाईन हील होतो आहे. यात ते खूप 1 ते 1.5 तास वेळ घालवायचे आणि इमॅजिन करायचे. असे करता करता त्यामध्ये दुसरा एखादा विचार जर आला, म्हणजे तो विचार करत असताना दुसरा विचार आला तर ते पुन्हाहून सुरुवात करायची. इतकं ते सूक्ष्म होतं. एखादा विचार आला तर पुन्हा ती प्रोसेस सुरू करायची झिरो पासून. मग काही दिवसातच त्यांचा तो प्रॉब्लेम मधून ते बाहेर पडले आणि हे सिक्रेट त्यांनी सगळ्यांना शेअर केले. याला स्वतःला रिजनरेट असं म्हणतो आपण, रिजनरेट करणे आपल्या शरीरातल्या सेलला. तर अजून ते सांगतात की तुम्ही तुमच्या शरीराला कमी लेखू नका, छोटं मेकॅनिझम समजू नका, म्हणजे जी यंत्रणा आहे आपल्या शरीरात यामध्ये मोठं भांडार लपलेलं आहे. आपण त्याला कधी तपासलंच नाही की आपल्यामध्ये काय आहे, किंवा विचार नाही केला, शोध नाही घेतला. तर ती वेळ आता आली आहे आपलं शरीर जर्जर व्हावं की
आपली ही जी बिलीफ सिस्टीम आहे जर्जर होण्याची ती बाहेर सोडायची, आपल्याला ती काढून टाकायची. हेच आपल्याला नडत असतं. बरेच लोक याच्या बियॉन्ड जाऊन कार्य करत असतात, जसे स्टारफिश वगैरे आपण एक्झाम्पल सांगितले ते. तर त्यांनी सांगितलं, म्हणूनच त्याला लिव्हिंग लायब्ररी आपण म्हणतो. आपल्याला झाला तेवढंच राहिलं. आपल्या प्रकाशाला जगा असं ते म्हणतात, म्हणजे आपल्यामध्ये लाईट होल्ड करून ठेवा आणि त्याला जगा, नाहीतर तुमच्या जीवनाचा उपयोग नाही असं ते म्हणतात. त्या लाईटच्या कॉलला तुम्ही ऐका, म्हणजे ते तुम्हाला बोलवत आहे, कॉल तुम्हाला काहीतरी देत आहे आणि ते की कधी कधी तुम्हाला आपल्याला काहीतरी काम करायचे असते पण आपल्याला समजत नसतं की काय करायचं, तर तो तुमचा इनर कॉल आहे असं ते म्हणतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला शांतपणे बसून मेडिटेशन करून तो इनर कॉल तुम्हाला घ्यावा लागेल असं त्यांचं म्हणणं. त्याच्यासाठी ध्यान शिकायचंय, लव आणि लाईट स्प्रेड करायचं आहे, शाकाहार प्रसार वगैरे हे सगळे टूल्स त्यांनी सांगितले. पण आता आपण काय केलेलं आहे, आपले कानं बंद करून बसलोय आणि नुसतं ऐकायचंच नाहीये त्यांचं म्हणणं. तर त्याच्यावर आता आपल्याला वर्क करायचं आहे, कान उघडे ठेवून. खूप मोठी आपल्यावर जबाबदारी आहे. प्रत्येक जण फॅमिली लाईटचे मेंबर आहे. तर त्यांचं म्हणणं की प्रत्येक जण फॅमिली लाईटचे मेंबर नाही होऊ शकत. तुम्ही झाला आहात तर हे मोठं कार्य तुम्हाला मिळालेलं आहे आणि त्यासाठी त्या युनिव्हर्सला धन्यवाद द्या, सगळ्यांना धन्यवाद द्या. आणि लाईट पसरवणं हे आपला धर्म समजा आणि कर्म पण समजा. आता आपल्याला ते धन्यवाद देत आहेत की तुम्ही आमच्या या गोष्टी ऐकल्या, आता तुम्ही लाईटला जगा असं ते म्हणतात. लोकांपर्यंत हे ज्ञान स्प्रेड करा, सत्य स्प्रेड करा आणि तुम्ही पिलर ऑफ लाईट बना. आणि तुम्हीच आहात तर ते म्हणतात की तुम्ही स्वतः, म्हणजे जसं मॅडम सांगतात की तुम्ही मास्टर आहात, तर तुम्ही क्रिएटर आहात, तर तुम्ही हे सगळं करू शकता. त्यासाठी ते आपल्याला खूप खूप धन्यवाद देतात. तर त्यांना पण खूप खूप धन्यवाद देऊ. आपल्याला खूप सारं नॉलेज त्यांच्या थ्रू मिळालं आणि तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही शांतपणे सगळं ऐकून घेतलं. तर आता 5:45 वाजले मॅडम, मग आज काही ध्यान घ्यायचं की नाही घ्यायचं? नको नको ध्यान नको. तर ठीक चला, आहे. खूप थँक्यू. खूप धन्यवाद सुलक्षणा मॅडम. खूप छान झालं आणि प्लेडियन मास्टर कडनंही आपल्याला कळतंय की आपण योग्य मार्गावर आहोत आणि लाईट स्प्रेडिंगचं महत्व जे सांगितलंय, स्प्रेड करायला सांगितलंय, तर त्याचंही महत्व सगळ्यांनी परत एकदा लक्षात घ्यावं. तर सगळ्यांना धन्यवाद, ज्यांनी हा कार्यक्रम अटेंड केला त्यांना, आणि सुलक्षणा मॅडमना धन्यवाद. तर मॅडम बोला. धन्यवाद. सुलक्षणा मॅडम, खूप खूप धन्यवाद. खूप उच्च प्रतीचं ज्ञान आहे. म्हणजे खरंच म्हणजे मॅडमनी जे जे घेतलं ते सगळं त्याच्यात म्हणजे हे विश्लेषण केलं त्यांनी, आणि तुम्ही पण खूप सुंदर रीतीने समजावून सांगितलं. खूप अजून म्हणजे स्पष्टता आली, म्हणजे कसं हे करायचं म्हणजे. हो, मॅडम धन्यवाद पूर्ण मॅडम. व्यवस्थित समजून सांगितलं, त्याद्वारे हो, आपल्याला जास्त समजलं. थँक्यू मॅडम, थँक्यू. मॅडम धन्यवाद. ते स्पंदनाचं पुस्तक घ्या ना कधी, प्लॅन नाही, करूया. आता ते माझंच वाचून नाही झालं मॅडम. नाही तुमचं वाचून झालं की मॅडम. ठीक आहे, चला, धन्यवाद. चालेल हो, ना. हो. ओके ओके. काय हो?